एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला. रॅशनल नंबर आहे, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्सवरचे. तर आता इथे बघा कॅल्क्युलेशन करायचं आहे. आधी ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे डिव्हिजन करायचं आहे 9/2 ओके. तर ते करून घेऊया आपण. तर आता हे करताना आपण काय करतो, आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेतो आणि ब्रॅकेट सॉल्व करायचं तर मग हे मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात ते आधी पाहून घ्यायचं. तर इथे बघा हे 8 आहे. तर आता जर 7 1 जा 7, 7 4 जा 28 येईल ओके. खालच्या टर्मनी वरच्या टर्मला डिवाइड करू शकतो आपण ओके. आणि तर वरच्या टर्मनी पण खालच्या टर्मला डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5, 5 3 जा 15 येईल ओके. अगेन 4 1 जा 4, 4 2 जा 8 येईल. अगेन 3 1 जा 3, 3 3 जा 9 येईल. आता वरी काय काय शिल्लक राहिलं, फक्त 3 राहिलेलं आहे. 1 मल्टिप्लाय बाय 1 1च येतं ओके. आणि खाली इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, फक्त 2 राहील. डिवायडेड बाय 9/2 येईल ओके. तर आता हे डिवायडेड बाय साईन जर आपल्याला काढायचं असेल तर 9/2चा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यावा लागेल किंवा रेसिप्रोकल घ्यावं लागेल. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच काय, तर ज्या 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्याला एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल म्हणतो. मग हे डिव्हायडेशन साईन जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल तर इथं मल्टिप्लिकेशन साईन घ्यायचं आणि त्याच्या पुढे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा किंवा रेसिप्रोकल. हे कॅन्सल केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन कधी पण 1च येतं ओके. आता इथे मग हे डिवायडेशन साईनच्या ऐवजी आपण घेऊया मल्टिप्लिकेशन साईन आणि इथे 2/9 ओके. आता परत हे 2 2 कॅन्सल होईल. 3 1 जा 3, 3 3 जा 9 येईल ओके. 1/3 आपलं ॲन्सर येईल. तर इथं आहे का बघूया. तर ऑप्शन नंबर 2 आपला 1/3 आहे ओके. तर व्यवस्थित आधी कधी पण ब्रॅकेटमधलं सॉल्व करायचं आणि डिवायडेशन साईन आलं तर त्याच्याऐवजी मल्टिप्लिकेशन साईन लिहायचं आणि त्याच्या पुढची जी टर्म आहे किंवा रॅशनल नंबर आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं हे आहे. आता इथे बघा मध्ये डिवायडेशन साईन आहे, तर डिवायडेशन साईनचं आपण मल्टिप्लिकेशन साईन करून मग परत कॅल्क्युलेशन पुढे करूया. तर आता इथं -210 खाली लिहूया थोडंसं. -210/135 डिवायडेशन साईनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. आता इथे बघा 2/3चा रेसिप्रोकल काय येतो, 3/2 येतो, जेणेकरून दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. तसंच आता डिवायडेशन साईनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन लिहिल्या इथं पुढे आपण याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला पाहिजे ओके. 180 वरी लिहायचं आणि 175 खाली लिहायचं. आणि आता यांचं कॅल्क्युलेशन करूया आपण. तर आता इथे ह्या बघा टर्म्सला कोणत्या सिमिलर टर्मनी डिवाइड आपण करू शकतो का. आता इथं 9नी डिवाइड होऊ शकतं 135ला. तर 9नी डिवाइड करूया. 9 1 जा 9, 4 रिमाइंडर येईल आणि 9 5 जा 45 येतं ओके. आणि इथे अगेन 9 2 जा 18 20 येईल. इथं अगेन आपण याला 5नी डिवाइड करू शकतो. 5 3 जा 15 येईल आणि 5 4 जा 20 येईल ठीक आहे. आता 3नी या नंबरला पण आपल्याला डिवाइड करता येईल. 3 1 जा 3, 3 7 जा 21 येईल ठीक आहे. आता याचं आणि याचं काही कॅल्क्युलेशन होतं का, तर याला 5नी आपल्याला डिवाइड करता येईल. 5 3 जा 15 2 येईल रिमाइंडर आणि 5 5 जा 25 येईल. आता याला जर 5नी डिवाइड केलं तर 5 1 जा 5 आणि 5 4 जा 20 येईल ओके. आता इथं आणि इथं बघा सेम नंबरनी कोणत्या डिवाइड होऊ शकतं का, तर 14 आणि 35ला कोणत्या सेम नंबरनी आपल्याला डिवाइड करू शकतो आपण. तर नाही सध्या तर मला तर नाही आठवत आहे. 3नी नाही 7नी याला डिवाइड होऊ शकतो. 7 5 जा 35 आणि 7 2 जा 14 ओके. तर आता इथे काय येईल मग, वरी काय येईल -2 मल्टिप्लाय बाय 4 आणि खाली येईल 5. तर -8/5 तर आहे काय हे बघा आन्सर. -8/5 आहे का, तर ऑप्शन नंबर आपला 3 येईल ठीक आहे. तर अशा वेळेस ज्यावेळेस मोठे नंबर्स येतात त्यावेळेस आधी आपल्याला स्मॉल नंबरने डिवाइड करून बघायचं. ज्यावेळेस मोठे मोठे टेबल जरी आपल्याला पाठ नसले तरी स्मॉल नंबरने डिवाइड करत गेलं की नंबर स्मॉल होत जातात आणि नंबर जसे स्मॉल होतात तसं आपलं कॅल्क्युलेशन कमी होत जातं. त्याच्यामुळे आपला आन्सर करेक्ट याची पॉसिबिलिटी जास्त असते. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं हे आहे. इथं आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यावं लागेल आणि नंतर मग हे डिवायडेशन करून घ्यावं लागेल. ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी इथं मध्ये ॲडिशन आहे. ॲडिशन करताना ज्यावेळेस या दोघांचे डिनॉमिनेटर जर सेम असतील रॅशनल नंबर्सचे तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण इझिली यांची ॲडिशन करू शकतो न्यूमरेटरची.
तर आधी आपण यांची ॲडिशन करून घेऊया. ओके, तर काय येईल -51 प्लस -102. ओके, या दोघांची ॲडिशन अपॉन डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळं मी तोच लिहिला. जर सेम नसता तर मी तो आधी सेम करून घेतला असता. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 25 अपॉन -125. मोठे नंबर झाले तरी पण घाबरायचं नाही. आता हे दोन्ही मायनस नंबर आहेत, दोन्ही मायनस नंबर आले तर त्या दोघांची ॲडिशन होते आणि त्याला मायनस साईन लागतं. ओके, तर -10 आणि 51ची ॲडिशन करायची, त्याला मायनस साईन द्यायचं. 3, 5 आणि 153 येईल. ओके, 153 अपॉन 85, त्याला मायनस साईन, बरं का, मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. आणि ते डिवायडेशनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स -125 अपॉन 25. ओके, आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 25 1 25 आणि 25 5 125 येईल. अगेन इथं 5 1 5, इथं मायनस साईन विसरायचं नाही. प्रत्येक वेळेस कुठं आहे तेवढं लक्षात ठेवायचं. 1 जर यायला तर 1ला मायनस साईन द्यायचं. याला 5ने डिवाइड केलं त्याच्यामुळे इथं -1 आलं आणि याला 5ने जर डिवाइड केलं तर 17 येतं. ठीक आहे, आणि आता 17च्या टेबलमध्ये 153 आहे. 17 1 17, 17 9 153. जरी टेबल्स पार्ट नसतील तरी इथे सगळे ऑप्शन 9 आहे, म्हणून आपण 17 × 9 करून बघायचं. ते येईल 153. मला आहेत पार्ट. ठीक आहे, तुम्हाला पार्ट नसेल तर मी ऑप्शन सांगत आहे. ठीक आहे, तर काय येईल -9 आपलं ॲन्सर येईल. ओके, -9 × -1. ओके, इथलं -1 पण विसरायचं नाही. ओके, तर काय येईल -9 × -1. दोन निगेटिव्ह नंबर्स असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबर येतं, तर 9 याचा ॲन्सर येईल. ओके, ऑप्शन नंबर 1 येईल. ठीक आहे, हे एक्झाम्पल सॉल्व करताना आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. ॲडिशन करायची आहे, तर ॲडिशन करायची असेल तर डिनॉमिनेटर सेम पाहिजेत. डिनॉमिनेटर सगळ्यांचे डिफरंट आहेत, सेम करायचे. डिनॉमिनेटर कसे सेम करायचे, तर आता यांचा आपण आधी एलसीएम काढूया. 2, 3 आणि 4चा. 2, 3 आणि 4चा जर एलसीएम काढायचा असेल तर त्यांचे आपण फॅक्टर्स घेऊया. ओके, तर 2चे काय फॅक्टर्स येतील 2 × 1. 3चे काय फॅक्टर्स येतील 3 × 1. आणि 4चे काय फॅक्टर्स येतील 2 × 2. आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते येतील, तर कॉमन फॅक्टर कोणकोणते, तर फक्त एक पण नाही, याच्यामध्ये फक्त 2 हा कॉमन फॅक्टर येईल. आणि आता अनकॉमन फॅक्टर्स कोणकोणते 2 आणि 3. ओके, तर एलसीएम = कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. 2 × 2 × 3. 2 × 2 4, 4 × 3 12. तर या सगळ्यांचं डिनॉमिनेटर आपल्याला 12 आणायचं आहे. ओके, तर आता 1/2ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 येईल. ओके, तर 1/2ला 6. इथं खाली 2ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 येईल. तर 2ला 6ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 येईल. तसंच 3ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 येईल. तर 3ला 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 येईल. आणि 3/4. 4ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 12 येईल. 4ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 12 -5 अपॉन 12. ओके, आता इथे बघा 6 अपॉन 12 प्लस 8 अपॉन 12 प्लस 3 3 9 अपॉन 12. आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. आपलं कॅल्क्युलेशन सोपं आहे. आधी ही ॲडिशन करून घ्यायचं. 6 + 8 + 9 करून घ्यायचं. सगळ्यांचं कॉमन डिनॉमिनेटर 12 -5 अपॉन 12. ओके, 6 + 8 + 9 किती येईल बघा, तर 9 + 9 18 येईल. 17 येईल. आणि 17 + 6 23 येईल. ओके, 23 येईल अपॉन 12 -5 अपॉन 12. तर 23 - 5 किती येईल, तर 23 - 5 येईल 18 येईल अपॉन 12. आता यालाच अगेन 6ने डिवाइड करू शकतो. 6 3 आणि 6 2 3/2 येईल आपला ॲन्सर. तर 3/2 आपला ऑप्शन नंबर 3 येईल. ओके, तर असं कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आणि मगच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, आता इथे बघा आधी ॲडिशन करून घ्यायची आणि मग मल्टिप्लिकेशन. ॲडिशन डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. 7 डिनॉमिनेटर 4 + -11 करायचं मल्टिप्लाय बाय -7. तर 4 + -11 किती येईल, तर तिथं प्लस मायनस होतो आणि मायनस नंबर मोठा असल्यामुळे त्याचं साईन लागतं. ओके,
तर आता 11 - 7 करायचं. 11 - 4 7 येईल. ओके, आणि त्याला मायनस साईन लागेल -7. ओके, कारण 11ला मायनस साईन आहे त्याच्यामुळं -7/7 मल्टिप्लाय बाय -7 येईल. तर इथे 7 7 कॅन्सल होईल. ठीक आहे, आता इथं मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस येतं, तर +7 आपलं ॲन्सर येईल. आपला ऑप्शन नंबर 4 येईल. ओके, तर आधी या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेट व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं व्यवस्थित. कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात ते पाहायचं. ठीक आहे, आणि जर डिव्हिजन साईन असेल तर डिव्हिजन साईनला रिप्लेस करायचं मल्टिप्लिकेशन साईनने आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा. कॅल्क्युलेशनचे हे रॅशनल नंबरचे एक्झाम्पल्स एकदम इझी असतात. ठीक आहे.